नमस्कार, माझं नाव सलील कुलकर्णी. ॲडव्हेंचर या क्षेत्रामध्ये मी गेले 9 वर्ष आहे. माझी स्वतःची कंपनी मी सुरू केलेली आहे 360 डिग्री ॲडव्हेंचर सोल्युशन्स या नावाने. करिअर म्हणून विचार करायचा झाला ॲडव्हेंचरचा तर प्रचंड स्कोप आहे, जो जनरली लोकांना माहीत नसतो, ज्या दृष्टीने लोक विचार नाही करत. आत्ता आपल्याला माहिती असलेलं फील्ड्स म्हणजे फक्त डॉक्टर, इंजिनियर, CA, ICWA काइंड ऑफ थिंग्स. पण ॲडव्हेंचरमध्ये बऱ्याच प्रकारे चांगल्या प्रकारे तुम्ही करिअर करू शकता. त्याच्यातल्या बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्या बऱ्याच फील्ड्स आहेत. ट्रेकिंग आहे, माउंटेनिअरिंग आहे, त्यानंतर व्हाईट वॉटर राफ्टिंग आहे, कॉर्पोरेट प्रोग्राम्स आहेत, बाईक एक्सपिडिशन्स आहेत, मॅरेथॉन्स आहेत, ॲडव्हेंचर रेसेस आहेत. या रेसेस किंवा या ॲक्टिव्हिटीजबद्दल लोकांना फार कमी माहिती असल्यामुळे आपले पालक त्यांच्या पाल्यांना या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करू शकत नाही आहेत सध्या. तर त्याचा अवेअरनेस करण्यासाठी हे बोला पुणे हे एक चांगलं माध्यम सुरू झालेलं आहे, ज्या दृष्टीने आपण हा प्रयोग सक्सेसफुल करायचा प्रयत्न करू. या क्षेत्रामध्ये माझं यायचं असं इंटेन्शन स्पेसिफिकली नव्हतं, जसं सगळ्यांचं असतं. बेसिकली या क्षेत्राचं हेच एक लिमिटेशन आहे की कधी हे ठरवून केलं जात नाही. हे जनरल जसं मी म्हटलं की इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर वगैरे आपण ज्यासाठी ठरवतो पहिल्यापासून 12वी झाल्यानंतर, 11वी झाल्यानंतर, 10वी झाल्यानंतर की मला हे बनायचं आहे, आणि तसं पालक पण त्याला सपोर्ट करतात. तसं या फील्डमध्ये असं काही स्पेसिफिकली ठरवलं जात नाही आत्तापर्यंत तरी. ते ठरवायला जायला पाहिजे. मी स्वतः या फील्डमध्ये 9 वर्ष जरी आहे असं म्हटलं तरी मी माझी कंपनी सुरू केली मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये. पण त्याच्या आधी मी एका कंपनीमध्ये कामाला होतो, जिथं मी ॲज अ कोच म्हणून, ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा कोच म्हणूनच काम करत होतो आणि सायमल्टेनियसली मॅनेजमेंटमध्ये पण होतो. पण समोर मला असं वाटलं की माझं आवड आणि माझी या साईडचं लाईकिंग बघून मला स्वतःला अशी जाणीव झाली की मी याच्यामध्ये फुल टाईम करणं हेच माझ्यासाठी योग्य आहे, जे आपल्याला इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर करताना वाटतं की माझं हे फील्ड असू शकतं. सो विदाउट किपिंग इट लिमिटेड मी ते फुल टाईम करायचं ठरवलं आणि त्या दृष्टीने माझी मी कंपनी सुरू केली. आणि या फील्डमध्ये जो वास्ट स्कोप आहे हा बघितल्यानंतर किंवा हा जाणवल्यानंतर मला असं कळलं की हेच जे असं क्षेत्र आहे जे मी शोधत होतो कदाचित गेले कित्येक वर्ष, जे मला मिळत नव्हतं. बिकॉज मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे जॉब करून बघितले, पण मला कशातही ती एक रिदम म्हणतात ज्याला, तो मिळत नव्हता, जो मला या फील्डमध्ये मिळाला. सो मला याच्यामध्ये बऱ्याच फ्युचर प्रॉस्पेक्ट दिसतात, बऱ्याच काही अपॉर्च्युनिटी दिसतात, ज्या माझ्याबरोबरच्या लोकांनाही दिसायला लागलेल्या आहेत. त्यामुळे ते आम्ही प्रत्येकजण याच्यामध्ये प्रचंड कॉन्सन्ट्रेशन आणि कोऑर्डिनेशन ठेवून याच्यामध्ये काम सुरू करत आहोत. अननोन वॉटर्स भरत सिल्वर यांनी आयोजित केलेल्या बोला पुणे हा जो कार्यक्रम आहे, हा खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. याच्या दृष्टीने जे त्यांनी ठरवलेलं आहे की आव्हान निसर्गाचे, याच्या अंतर्गत आपण जे काही लोकांना आपण गोळा करायचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक फील्डमधल्या, वेगवेगळ्या ॲडव्हेंचरमधल्या, स्पेसिफिकली माउंटेनिअरिंग असतील, कॉर्पोरेट प्रोग्राम्स असतील, ट्रेकिंग असतील, रॉक क्लाइम्बिंग असतील, आर्टिफिशियल रॉक क्लाइम्बिंग असतील, वॉटरफॉल रॅपलिंग असतील, व्हाईट वॉटर राफ्टिंग असतील. तर त्या दृष्टीने हा कार्यक्रम खूप चांगला होईल अशी अपेक्षा आहे. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येकाने या कार्यक्रमाला जरूर यावं आणि याचा लाभ घ्यावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पाल्यांना किंवा तुमच्या कोणी रिलेटिव्हजना त्याच्यामध्ये करिअर घडवायचं असेल त्याचा फायदा निश्चित होऊ शकेल आणि या सगळ्यांचं मार्गदर्शनाचा तुम्हाला निश्चितच लाभ घेता येईल. सो थँक्यू.